कृष्णासारखा मार्गदर्शक करण्यासारखा पाठी असावा, फितुरांच्या घोळक्यामध्ये कट्टर असा एक मित्र असावा, न जात न धर्म न भाषा न प्रांत, या आयुष्याच्या पलीकडे जर एखादी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मैत्री. मैत्री दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मैत्री दिनाच्या निमित्ताने आज आपण अशा 4 युवा मंडळींना भेटणार आहोत. ही 4 युवा मंडळी जी आहेत ती स्वतः कविता करतात, म्हणजे हे यंग जनरेशनचे कवी आहेत. यांच्या मनात नेमकं मैत्रीची व्याख्या काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ही सगळी तरुण मंडळी आहे. अपूर्व, काय सांगशील एक मैत्री दिनाच्या निमित्ताने मैत्रीची व्याख्या तुझ्या आयुष्यात कशी? मला असं वाटतं की मित्र आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि मला वाटतं ती मैत्री सगळ्यात महत्त्वाची असते की असे मित्र ज्यांच्यासोबत तुम्ही वाईटातला वाईट काळ बघितलेला आहे आणि तेच मित्र नंतर जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत चांगले दिवस तुमचे सगळे शेअर करतात आणि या प्रवासाचा जो तुमचा साथी असतो तो मित्र असतो तुम्हाला पुढे नेण्यासाठी. एक जसं तू म्हणालास की कर्ण आणि कृष्ण हे दोन्ही जण आपापल्या जागी एक दिशादर्शकाचं काम करत होते. तशीच आमची सगळ्यांची मैत्री आहे. आम्ही एक स्वप्न बघितलेलं होतं की कवितेत काहीतरी करावं, आमचं एक व्हिजन होतं आणि त्यावेळेस जेव्हा आम्हाला कुणी ऐकायला येत नव्हतं तेव्हा आम्ही एकमेकांना कविता ऐकवायचो आणि आज आमच्यासारखेच अनेक मित्र समोर बसून आम्हाला ऐकतात, हजारो लोक येतात. तर हे खूप मला महत्वाचं वाटतं. मित्र, गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर मैत्रीची व्याख्या जी आहे ती बदलत चालली. म्हणजे आधी फ्रेंडशिप डेच्या दिवशी सातत्याने एक फ्रेंडशिप बँड जो असतो तो बांधायचे. आता कालांतराने हळूहळू मैत्री सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वळाली. ही मैत्रीची जेव्हा व्याख्या बदलली जाते तेव्हा खरंच आयुष्यात फरक पडतो का रे? जो खरा मित्र असतो, मी पकडू नको, ओके, जो खरा मित्र असतो मला असं वाटतं की त्याला याचा काही फरक पडत नाही. याचं मी एक सुंदर उदाहरण देईन की आता हल्ली ट्रेंड असतो की बड्डे असल्यावर स्टोरी टाकावी लागते. तर म्हणजे माझे जे जवळचे मित्र आहेत त्यांची मी स्टोरी नाही टाकली तर त्यांना फरक नाही पडत, पण काही असे मित्रांचा रिप्लाय येतो की तू माझ्या बड्डेला स्टोरी नाही टाकलीस. तर असं आहे, म्हणजे जे जवळचे आहेत ते आपल्याला समजून घेऊ शकतात आणि त्यांनाच आपण मित्र म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, जे आपली खेचतात ते आपले मित्र असतातच, पण आपण जेव्हा खाली असतो आणि जे आपल्याला वर खेचतात ते आपले खरे मित्र असतात. मित्र, काय व्याख्या तुझ्या आयुष्यात जीवनात मैत्रीची व्याख्या काय? मला वाटतं की मैत्री निस्वार्थपणे केली जावी. माझा एक शेर आहे, प्रेम केले करार केला, प्रेम केले करार केला, शेर केला सुमार केला. प्रेम केले करार केला, शेर केला सुमार केला, एक मैत्री अशीच केली, एक सौदा उधार केला. क्या बात आहे, क्या बात आहे. काय आयुष्यात तुझी एक मैत्रीची व्याख्या असेल, कसं बघतोस या संपूर्ण मैत्रीकडे? मैत्रीबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे एक अनडिफाईन्ड एक नातं आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये उणे दावे किंवा आपण कितीही काळानंतर जरी भेटलो तर तोच उत्साह आणि एक तीच उर्मी किंवा तोच आपलेपणा तो कधी संपत नाही. तर हे मैत्रीमध्ये असतं. म्हणजे प्रेमाचं नातं असेल किंवा वेगळे कुठले, आता म्हणजे नात्यांपेक्षा सिच्युएशनशिप जास्त वर यायला लागले. ह्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी फ्रेंडशिप जी आहे की त्याला एंडशिप नसते असं म्हटलं जातं. तर असं मैत्रीचं नातं असतं. जसं आपण म्हणतोय की मैत्री ही निस्वार्थ असते, आयुष्यात असे कधी क्षण आठवले की मित्रांनी या वेळेला साथ दिली म्हणून आज तिथे? हो, अनेक क्षण आहेत. आता सध्याच आमचे अक्षरशः तुझेच आहेचे प्रयोग जे आहेत ते 2 महिने बंद होते मागचे. तर मी माझ्या सगळ्या मित्रांना म्हणालो की आता आपल्याला हे जे प्रयोग आहेत हे 2 महिन्यासाठी आपल्याला थांबवावे लागतील, कारण माझ्या काही वैयक्तिक अडचणी आल्यात. तेव्हा या सगळ्या मित्रांनी अगदी क्षणाचाही विचार न करता लगेच ते म्हणले की आपण थांबूया, कारण तेच मित्र असतात जे थांब म्हणलं की थांबणार, धाव म्हणलं की धावणार. अपूर्व, काही कविता आहे मैत्रीची? मला तू हा प्रश्न विचारलास तेच मला पुढे सांगायचं आहे की मित्र फक्त काय पार्ट्या करायला, मजा मस्ती करायला आणि फिरायला जायला नसतात. तर मित्रांची आपसूक विचारपूस करणं, त्यांना समजून घेणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. नाही तर एखादा दिवस आपल्या आयुष्यात असा येतो की तुम्ही व्हॉट्सअप सकाळी उठून स्क्रोल करत असता, स्टेटस बघत असता आणि तुम्हाला तिथं तुमच्या जवळच्या मित्राचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं भावपूर्ण श्रद्धांजली. तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे कधी झालं, कसं झालं. आणि म्हणूनच कुमार विश्वास असं लिहितात की बात करो रूठे यारों से सन्नाटों से डर जाते हैं, बात करो रूठे यारों से सन्नाटों से डर जाते हैं,
प्यार अकेले जी सकता है, दोस्त अकेले मर जाते हैं. काळजात हात घातलास मित्र, काळजात हात घातलास. काय एखादी कविता किंवा या निमित्ताने मैत्री दिनाच्या निमित्ताने काही कविता आठवते? नक्की मस्त कविता आहे त्याकडे. येस, नाही खूप जवळची कविता आहे. माझ्यासारखेच जे शहरात येतात गावावरून मुलं, त्यांची ही कविता आहे. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे सकाळच्या पाराला कोंबड्यानं दिलेली बांग ऐकणं. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे सकाळच्या पाराला कोंबड्याने दिलेली बांग ऐकणं, म्हणजे नदीत खोल उडी घेऊन मातीवर काढणं, म्हणजे बंद असलेल्या गुहेचं बेधडकपणे दार उघडून निडरपणे आत शिरणं. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे शहरात गाव भेटणं. गावच्या मित्रांना शहरात भेटणं म्हणजे शहरात गाव भेटणं. अपूर्व, आपण म्हणतो की मैत्रीला कुठल्याही एक लाईन नाहीये, म्हणजे कुठल्याही लाईनच्या पलीकडे जी गोष्ट असते ती म्हणजे मैत्री. निस्वार्थपणा त्याच्यात आला, इतर सगळ्या गोष्टी आल्या. जसं जसं आयुष्य बदलतं, आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या वळणावर आपण जसं येतो, तेव्हा मैत्री या गोष्टीचा आयुष्यात किती फरक पडतो? मला असं वाटतं की इतर सगळी जी नाती आपली असतात घरातली, ही सगळी रक्ताची नाती असतात जी आपण निवडू नाही शकत. मैत्री हे एकमेव असं नातं आहे या जगामध्ये की जे आपण स्वतःहून निवडतो की अरे हो, मला याच्याशी मैत्री करायची. दुसरं म्हणजे हे निवडत असताना ते पण इतकं नैसर्गिक असतं. जसं आपण म्हणतो की गुण जुळल्यावर मैत्री नाही होत, अवगुण जुळले पाहिजे तेव्हा मैत्री होते. तर बऱ्याचदा आपण असे काही नाती असतात, म्हणजे लग्न करताना सुद्धा आपण गुण ठरवतो, पण मैत्रीमध्ये अवगुण आपण आधी बघतो. पण हा गमतीचा भाग झाला. मैत्री वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला नेहमी वरती खेचण्याचं काम करत असते. आणि हे पण असं गरजेचं नाहीये की तुमची मैत्री म्हणजे एकदम आयुष्याच्या शेवटपर्यंत. असे काही मित्र असतात जे आयुष्याच्या जिन्यावरती पायरीचं काम करणारे पण खूप मित्र असतात की ज्यांच्यावर पाय ठेवून तुम्ही समोर जातात, म्हणजे जे आपला भार सोसतात. अशी पण एक मैत्री असते. म्हणजे हे जर आपण नेहमी आयुष्याच्या शेवटपर्यंत असं म्हणतो, पण असं कितीतरी हातांनी आपल्याला पुढे नेण्यासाठी हातभार लावलाय, जे कदाचित आपल्या आज सोबत नाहीयेत, पण हाच तो दिवस आहे किंवा हाच तो क्षण आहे की त्या निमित्ताने आपण त्यांना कृतज्ञता मानू शकतो की भाई, तू तेव्हा माझ्या सोबत होतास, तू मला वर उचललंस, म्हणून मी पुढे गेलो. आता आमच्या पण एक मैत्रीत मी सांगतो की मला वृत्तबद्ध कविता किंवा गझलेचं थोडं ज्ञान देण्याचं काम किंवा ते शिकवण्याचं काम हे सारंगनी केलेलं आहे. सो तो पण माझ्या या कवितेच्या प्रवासातला मित्र आहे. पण मला कवितेची गोडी लावणारा कोणीतरी दुसरा मित्र होता. तर हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. कविता एखादी? कविता तर नाही, शेर आहे? शेरच होता. माझ्याकडे एक शेर आहे याच्यावर की शोधतो आहे कधीचा पण मला नाही मिळत, शोधतो आहे कधीचा पण मला नाही मिळत, धुसर या जगण्यास माझ्या कवडसा नाही मिळत, आणि लक्षपूर्वक ऐकतो मी सांगणे मित्रा तुझे, लक्षपूर्वक ऐकतो मी सांगणे मित्रा तुझे, एवढा परखड कुणाला आरसा नाही मिळत. क्या बात आहे. मैत्री दिनाच्या निमित्ताने हे सगळे कवी आहेत आणि या कवींच्या मनातली मैत्रीची व्याख्या काय ती आपण जाणून घेतली. असं म्हणतात, चितेवर देह जेव्हा जळतो तेव्हा अनेक जण त्या ठिकाणी उभे असतात, पण या चितेच्या देहाची जोपर्यंत राख होत नाही तोपर्यंत थांबणारा म्हणजे एक मित्र असतो. आयुष्याच्या पटलावर विविध पैलू आहेत. प्रत्येकाच्या आयुष्य हे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये जे सुवर्ण अक्षराने कोरलेलं पान म्हणजे मैत्री. त्यामुळे पुन्हा एकदा सामच्या सगळ्या प्रेक्षकांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.